आलं तसं मरण आलं, येतच नाही. प्रत्येक आपण तिकडेच चाललो, दिवसेंदिवस आपला जो प्रवास चालू आहे तो मरणाकडे. आणि मरण म्हणजे चार दुःखाचं एकत्रीकरण, अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. मरायच्या वेळेला हे चारही दुःख एकत्रित येतात. खाली टाकल्यानंतर पहिला चित्रपट जीवनाचा उभा राहतो की कळायला लागल्यापासून कालपर्यंत मी काय केलं. हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. काल जन्मा येऊन या केलेल्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. एक नंबर संच मिळाला आज. हा बस, आता हैगा नाही करत मी, तरी 11च्या पुढे जात नाही, काळजी करू नका. काय जन्मा येऊन केली म्या जोडी, हाची घडोघडी. खाली टाकलं मरायच्या आधीची अवस्था की त्याच्या पुढे संपूर्ण चित्रपट. याला म्हणतात अनुताप, अनुतापाचं दुःख. आता मेल्यावर माझ्या संपत्तीचं, वैभवाचं, बायकापोराचं कसं होईल हे मोहजन्य. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं जेव्हा, ही वडाताण, हे विश्लेषण. आणि टकरी, त्याला टकरी म्हणतात. ते सारखं वर पाहतं, पापण्या हलवत नाही, पाय गार पडलेले असतात, उष्णता छातीमध्ये, इथे कंठात प्राण, वाचा गेलेली. 2-3 मिनिटाचा पाहुणा. हां, हे शेवटचं. ते सारखं वर पाहतं, त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघांना दिसतात, मृदंगाचारी आणि कीर्तनकार. आम्ही काय एवढे पापी आहो का? मग कोण दोघं? राजू नाना, एक तर कुत्र्याला दिसतात, नाही तर ज्याच्या करता आले त्याला. कारण स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्रं गेलं होतं आणि ते यमपुरी पाहून आलं वापस पुण्य संपल्यानंतर. त्या दिवसापासून कुत्र्यांना यम दिसतात. गावात यमदूत आले म्हणजे त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत विव्हळतात, कारण त्यांना यमदूत दिसतात. भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण बोबडी वळते, बोबडी. एखादा भित्रा माणूस संडासमध्ये गेला आणि झुरळ दिसलं बवर, तर झुरळ नाही म्हणत, झुझू 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 करतात. तसंच कुत्र्याची अवस्था. वो 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 त्या दिवशी त्याचं कारण शोधा तुम्ही. हां, आणि मग माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का प्रल्हादराव. 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ जातं. आबा काय नाना, अरे कुत्री रडायला लागली गावात. हो, जास्त आजारी कोण आहे? हे दोघं सोडून समजायचं यमदूत आले. ए, यमदूत कुत्र्यांना दिसतात. दुसरं, ज्याच्या करता आले त्याला दिसतात. त्याचं वर्णन आहे. 11 विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती बिकट मार्के, काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे, दंशती सर्प विंचू कोटे ऊर्ध्व मार्गे उडती, हिंस्त्र पशु लचके तोडती, क्रूरकी धाड बोचून खाती, रक्तबंबाय ऐशा रीती दया कोणा येईना दूर राहिली, नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडदूता, यमदूता हाती असा या आणि एकटा. आणि मग नाही त्या यमासी करुणा. मग तिथं गेल्यावर यमधर्मापुढे उभं केल्या जातं. चित्रगुप्ताला यमधर्म विचारता, याचं कसं काय काय म्हणतील. मग चित्रगुप्त वाचून दाखवतो, हे 50 वर्ष सप्ताह झाला पण कीर्तनात गेलं नव्हतं. अजून काय, कधी वर्गणी दिली नाही, देणाऱ्याला विरोध केला. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा शुद्धीवर नव्हतं. हा ना. मग यमधर्म विचारतो, कारे केशवासी चुकले ते का, केशवासी चुकले ते का, केशवासी चुकले. यमधर्म म्हणे दया दोषिया, यमधर्म पुसे दया दोषिया, यमधर्म पुसे दया दोषिया. कारे केशवासी चुकले, कारे केशवासी चुकले, कारे केशवासी चुकले. यमधर्म पुसे तया दोषिया सिकारे केशवाशी चुकलेती चुकलेती. कथा पुराण श्रवण होते तुम्हा, कान डोळेमुख संताची संगती.
आणि मग शिक्षा. पहिलं अशीपत्र तारू खैराचे इंगळ, त्याला खिळ्याच्या वनातून चालवतात. आर पार खिळे घुसतात पायामध्ये, छिद्र 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 पायाला झाले. मग खैर नावाच्या लाकडाचे निखारे, मग त्याच्यानंतर लाल लोखंडाचा खांब त्याला कवटाळतात आणि त्याच्यानंतर तापल्या तेलाच्या उकळत्या कढईत टाकतात. बापरे, काही असंही म्हणतील एक तुम्ही जे काय बाता हाणता महाराज. अहो तिथं छिद्र पायाला पडतात, 2 हात यमदूत धरतात. अहो डेड बॉडी तर इथंच आहे. हो ते बरोबर आहे, ती अंत्यसंस्कारासाठी तुम्हाला दिलेली आहे. पण त्याच्यातला जो जीवात्मा जातो ना, त्याला तिथं एक शरीर मिळतं. तुम्ही अशी काळजी करू नका, हे राहू द्या तुमच्याकडे पत्र्याच्या शेडमध्ये न्यायला. राम बोलो भाई राम. त्याच्यातला जीवात्मा जो जातो त्याला तिथं शरीर तयार असतं. तुम्ही काही प्रयत्न करायचे नाही. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी पडा बरं. आणि बिमार पडल्यावर तुम्हाला तुमच्या मुलाने पुण्याला नेला. तुमचे किती भारी कपडे असू द्या तरी तिथला झगा घालावा लागतो. झगा तयार आहे दवाखान्यात, तसं तिथं शरीर तयार आहे. तुम्ही फक्त मरून पहा, काय करू नका तिथं. मग एक हात यमदूत इकडून एक हात धरतो, तप्त भूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभाबाई कवटाळती. अशीपत्र तारू खैराचे इंगळ निघताती ज्वाळ तैलपाकी. हे सत्शास्त्र श्रवणावरून ज्याला कळून चुकलं की सर्वात मोठं भय यमराजाचं आहे, म्हणजे काळाचं आहे. आणि तो नादबाबांच्या जवळ आला. वेळ कमी असल्यानं चरणावर डोकं ठेवून रडला. बाबा काय सत्शास्त्र श्रवणानं कळालं मला सर्वात मोठं भय काळाचं आहे, आणि त्या काळाच्या भयातून मुक्त होण्याचा उपाय सांगावा म्हणून तुमच्याकडे आलो. नाथ महाराज म्हणतात याच्यासाठी येतात साधक लोक माझ्याकडे, मी त्यांना उपाय सुचवतो. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं ना त्याला फायदा सुद्धा झाला. भय कळी काळाचे नाही भय कळी काळाचे नाही भय कळी काळाचे भय कळी काळाचे ज्ञानेश्वरी वाचे तासाचे त्याची ज्ञानेश्वरी वाचे तासाचे त्याची ज्ञानेश्वरी वाचे तासाचे त्याची ज्ञानेश्वरी वाचे तासाचे भयकरी काळाचे नाही तया भयकरी काळाचे नाही तया भयकरी काळाचे नाही तया स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे सांगतो श्री विष्णू स्वमुखे सांगतो श्री विष्णू ज्ञानेश्वरी
भय कळी काळाचे नाही तया काळाचं भय वाटते का? मग उपाय आहे ना. काय करावं लागेल महाराज? ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. दान सांगितलं ना तुला, पटत नाही ना महाराज. का ज्ञानेश्वरी वाचायची म्हणतात, मग कळी काळाचं भय नाही म्हणता? हो, मी सेवानिवृत्त होऊन 20 वर्षे झाले, दररोज ज्ञानेश्वरी वाचतो तरी भय संपलं नाही. असं अरले का? मग वाचण्यात फरक असला पाहिजे बरं का. हे पहा, साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असतं. नाहीतर संभाजीनगरच्या स्टँडवर बऱ्याच यष्ट्या, हे घाई गेलं, यष्टीत बसलं, डबल बेल झाली, पार अर्धा तास झाला, यष्टी बदनापूरपर्यंत गेली. मग हे म्हणतं, कंडक्टर एक पुणे, उतर खाली, अहो नगदी पैसे घ्या साहेब. बाकीचे उदाहरण उतर, दिलं उतरून त्याला. का? पैसे नाही, 500ची नोट दाखवतं. जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच बसलं. अरे का जात नाही? चुकीच्या गाडीत बसलं. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असतं. तर ते 6 जण, राजू नाना इकडची एकही गोष्ट सांगत नाही 11पर्यंत, सगळ्या गोष्टी तिकडच्या सांगतो. तिकडचं कोणी इकडे ऐकायला नसल्यामुळे 6 जण व्यसनी होते. आणि हे पहा, व्यसनी माणसं व्यसन सोबतच ठेवतात. सूर्य मावळतीला आला, 6 जण निघालेले म्हणले आता, आणि नदी वाहत होती म्हणला, नदी वाहते रे असं सांगतात की मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये गंगेचं पाणी बघितलं की त्यांना ओढायची इच्छा होते असं म्हणतात. एक दम मारून मग जाऊ पलीकडे. आता 6 जण एवढे घाई कामं करतात राजू नाना. त्यांच्यात सप्ताहाच्या काळात पाया पडा तरी कोणी मदत करत नाही. पण त्यांच्यातली पहा, एकानं सोडली गाठोडी, दुसरं पळत गेलं, पाणी आणलं, तिसऱ्यानं मळून काढला, 4थ्यानं नारळाच्या दोरीची गुंडाळी केली, 5व्यानं गुलाबाच्या फुलाचा रस काढला. चोपदार पाठ आहे मला, गोल्डन भानुशे कोण आहे? बरोबर आहे का? नावं चुकली? अरे एकदाच वाचत असतो आम्ही. विठ्ठल झाले. मग त्यांच्यातली संघटना पहा. भरून झाल्यावर नारळाच्या दोरीची गुंडाळी, मग काडीपेटी लावली, एकमेकास हे करू, आणि मग अवघे धरू, आणि मग एक 2 दम झाले. ते म्हणतात हुक्का सबका लाडला. बरं काय बंडे शास्त्री, हे तुमच्या भागवतात नाही. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिर जैसा गोपीन में कान. ते म्हणतात जसा पूर्वी रास क्रीडेच्या वेळेला कृष्ण गोपिकात फिरत होता तसा गांजा आमच्यात फिरतो. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिरे. ज्यानं हात पुढे केला त्याचा मान. 2 4 दम झाले, डोळे लाल झाले, सूर्य मावळला. पलीकडे जायचं राजू नाना. आता पलीकडे जायचं आहे आता रे. गुडगा पाण्यात गेले. त्या भागातलं एक आलं, अरे कुठले, कोण्या गावचे? लांबचे. आहो. काय आत्महत्या करता का? म्हणजे पोहायला तर कोणाला नाही, मग 2 पुरुष पाणी आहे ना. बापरे, मग कसं जायचं? अरे पलीकडे जा, इथून अर्धा किलोमीटर एक नावाडी आहे, नावाड्याच्या पाया पडून पलीकडे जा. आता 8:30 वाजले. नावाडी गेला घरी, दोर बांधून झाडाला. पण हे लाल डोळेवाले म्हणले, अरे नसू दे नावाडी ना आपण रे. डोळे लाल झाले.
बसले 9 वाजता, नावेत बसले 9 वाजता. म्हणले आपण 6 जण आहे ना, दोघाची पाळी. 9 ते 12 दोघांना वल्ले मारले. हा बाजूला 12 ते 3 दुसरी दोघं, हा बाजूला 3 ते 6 तिसरी जोडी. पहाटेचं कोंबडं वरडलं भर, नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही का? इच्छा आहे. साधन नाही का? नावेत बसले. प्रयत्न नाही का? रात्रभर वल्ले मारले. मग का जात नाही? दोर सोडला नाही. दोर राजू नाना, जर दोर सोडला नाही आणि हे वल्ले मारू मारू मेले तरी पलीकडे जाईल का? तसं प्रेमरूपी दोर बांधलाय आम्ही संसाराच्या झाडाला आणि भक्तीचे वल्ले लोकांसाठी चाललेले. म्हणून अंतर तुझ्या पायी, म्हणून अंतर तुझी पायी, म्हणून अंतर तुझी पायी. अंतर संसार भक्तिमय, अंतर संसार भक्तिमय, अंतर संसार भक्तिमय, अंतर संसार भक्तिमय. म्हणून अंतर तुझे पाय, म्हणून अंतर तुझे पाय, म्हणून अंतर तुझे पाय. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझे पायी. म्हणजे तुझ्या वाचण्यात दोष असला पाहिजे का? साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नाही तर दोष साधनामध्ये आहे. तसा तुझ्या वाचण्यात दोष आहे. म्हणजे वाचण्याची काही पद्धत आहे का एकनाथ महाराज? पद्धत नंतर सांगतो, मी त्यासाठीच आलो. फक्त तुझी पद्धत आधी सांग. माझी 20 वर्ष झाले रिटायर. मुलगाही नोकरीवर आहे महाराज, सूनही नोकरीवर आहे. ते लहान नातवंड खेळवायचा कार्यक्रम माझ्याकडे असतो. दोन्ही नातू एकाच पाळण्यात टाकतो बाबा. एका हाती पाळण्याची दोरी आणि एका हाती ज्ञानेश्वरी. ओम नमो जियाद्या बाळा जो जो रे कुलभूषणा, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा दशरथ नंदना. एका हातानं पाळण्याची दोरी ओढतो महाराज आणि एका हातानं ज्ञानेश्वरी. म्हणूनच फरक. लेका अशी वाचून मेला तरी फायदा होईल का? मग ते 20 रुपयाचं पुस्तक नाही, प्रत्येक ववीतून माझी माऊली माझ्यासोबत साक्षात बोलते, ही भावना ठेवून. भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी. रूपकर हरि दयावरी, रूपकर हरि दयावरी, रूपकर हरि दयावरी, रूपकर हरि दयावरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. कृपा करी हरि दयावर, कृपा करी हरि दयावर, कृपा करी हरि दयावर, कृपा करी हरि दयावर. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो विष्णू, सांगतो श्री विष्णू. भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी. परमार्थामध्ये महत्व आहे ते भावाला. भाव धरी तरी तारील पाषाण. नाहीतर दगडाचा स्वभाव आहे, तो स्वतः बुडतो त्याचा आश्रय करणाऱ्यालाही बुडवतो. पण श्रद्धा ठेवली ना, भाव धरी तरी. ते त्याला कोणीतरी सांगितलं की गुरु करावा लागतो जीवनात. मेंढ्या वळणारा गडी, बरं का अशोकराव, मेंढ्या वळणारा गडी होता. त्याला कोणीतरी सांगितलं, बरं का भवर, हे आमच्या सेवेतच होते, 8 दिवस त्यांच्याकडे होतो, त्यामुळे ते काही घाबरत नाही महाराजाला. 8 दिवस पाहिलाच आहे म्हणा महाराज, 8 दिवस पाहिला. कोणीतरी सांगितलं अशोकराव त्याला की गुरु करावा लागतो.
सुनले चतुर सुजान, सुनले चतुर सुजान, निगुरे नाही रहे ना. त्यानं ऐकलं. बस बस. काय बाडे शास्त्री, मग त्याला कळालं की पलीकडच्या गावाला गुरु आले आणि ते शिष्याला माळी घालतात. शिष्य आणि मग काहीतरी गुरुला दक्षिणाही न्यावी लागते हेही त्याला माहिती होतं. आणि हा आडदांड गडी, मेंढ्या वळणारा गडी, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल ने 112 किलो वजन. लक्षात आला का शिष्य? जाताना आपल्या शेतातून गेलं, गुरुजीसाठी कोशिंबीरची पेंडी 2 वांगे, आधीचा आडदांड. आणि त्या गुरुजीच्या भोवताल भवर परदेशातले शिष्य बसले होते. ते मक्याच्या कणसासारखे केस डोक्याला, टोमॅटो सारखे कलर, परदेशातले फळे घेऊन आलेले. आणि हे तिथं गेलं. काना एवढी उंच काठी, खांद्यावर घोंगडं, 12 बंदी, गुडघ्याच्यावर धोत्र, कोल्हापुरी जोडा, कोल्हापुरी मिशा, 112 किलो वजन, 6.5 फूट, 58 इंच छाती आणि तांबडे डोळे वाघासारखे. वांगेन कोशिंबीरची पेंडी. गेलं नाही, वाकलं नाही, नमस्कार नाही. आपण जर्सी गाईच्या खोंडाला चारा टाकतो तसे वांगेन कोशिंबीर गुरु पुढे आपटली. लक्षात घ्या. गुरु तर हादरलेच. बरं कमी जास्त बोलत काठी आहे. कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला दिवसभर मेंढ्यावाला, त्याला काय गुरु करायचा आहे तुला? झाला रे भाऊ, मी तुझा गुरु झालो. झालो का? शिष्य झालो. हा, मंत्र देणं. दक्षिणा काय आणले? दिसत नाही का तुला वांगेन कोशिंबीर? मग तोच मंत्र आहे. याचा फायदा सांग ना गुरु. फायदा श्रद्धेनं जप कर, भाव ठेव, भवसागर तरसील. झालं. अशोकराव हे घरी गेलं. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. मंत्र 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. दिवसभर. संध्याकाळी आलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. हरिपाठ 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. जेवायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. झोपायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. झोपून उठल्यावर सकाळी 2 बैंगन 1 वर्ष मंत्र जपला यानं 2 बैंगन 1 कोथमीर की जोडी. आणि दुसऱ्या वर्षी याचे गुरुजी पलीकडच्या गावात आल्याचं कळालं. निघाला. बायको म्हटली, कुठे चालला तुम्ही? गुरु आलं तर माझं पलकड. मग तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत. असं करा, गुरुला आपल्या घरी आणा. मी घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, आरती करून ठेवते, गादी टाकून ठेवते. तुमच्या गुरुसाठी सगळे थॉम्सनची द्राक्षी, वसईची केळी, संत्री नागपूरची, आंबे हापूसचे, बिस्किट ग्लुकोजचं, काय लागत ते सगळे, फक्त गुरु घरी आणा. ठीक आहे म्हणला. आणि गेलं तर नदी दुथडी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. म्हणलं आता पलीकडे कसं जाऊ? गुरुजी पलीकडे आहे. पण लक्षात आलं, गुरुजी म्हणले होते 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. मंत्राचा जप कर, भवसागर तरसील. भवसागर नदी काय अवघड आहे म्हणला, 2000 फुटाची. राजू नाना घोंगडा अंथरलं त्यांना काठाला आणि मांडी घातली, डोळे मिटले, गुरुचं केलं ध्यान. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गेलं पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? गेलं घोंगड्यावर बसून पाण्याहून. कापसे सर घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं आणि गुरुकडे आलं. बरोबर गुरुनं ओळखलं गेल्या सालचं वांग्यावालं. दक्षिणा लक्षात राहण्यासारखी होती. अरे तू पलीकडचा गावचा? हो गुरुदेवा. रात्री मुक्कामी होता का? नाही. मग आता घरून आलो. घरून आला? अरे पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, नदी दुथडी भरून वाहते. पोहून आला म्हणाव तर तुझे कपडे भिजले नाही. चेष्टा करतं का गुरु? गेल्या साली काय म्हणला तू? कळलं तुम्हाला? तो मेंढ्यावाला होता बरोबर, तशी त्याच्या भाषेत सांगतो. 2 बैंगन कोथमीर खिचडी, भाव ठेवून मंत्र जप म्हणला, भवसागर तरसील. पलीकडे घोंगड्यावर बसलो, तुझं ध्यान केलं, मंत्र जपला, अलीकडे आलो. पाण्याहून? हा, घोंगड्यावर बसून पाण्याहून. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात गुरुजी, तसे पावला त्याच्याकडे. नुसता आलो नाही, मग तुझी तयारी झाली. तुझी तयारी म्हटल्यावर आदरला गुरु. त्याची भाषा समजून घ्या. तयारी म्हणजे घरी
सारवून ठेवलं घर, रांगोळ्या घातल्या, बायको वाट पाहती, थॉम्सनची द्राक्षी केस, वसईची केळी, संत्री नागपूरची, आंबे हापूरचे, लेकरही वाट पाहतात दर्शनाला, तुला घेऊन जायला आलो. गुरु हादरला. अशोकराव, याला हो म्हणावं, दडदडीत मरण आहे. नाही म्हणावं, याच्या भावनेला तडा आहे. गुरुने ठरवलं, नाहीतरी मरण आहेस ना, एक दिवस मेलो तरी चालल, पण याच्या भावनेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. गोंगड्यावालं पुढं, गुरु माग, ज्याचे परदेशात शिष्य आहे राजू नाना. सगळे तांबडे शिष्य माग माग. नदी दुथडी भरून वाहती आहे आणि ते घोंगडा अंथरलं, यानं डबल अंथरलं, तर डबल सीट जायचं आहे. आणि ते पुराचं पाणी बघितलं आणि गुरुनी तांबड्या शिष्यांना नमस्कार केला. तांबडे इंग्रजीतून एकमेकाला म्हणू लागले, आता पुन्हा दर्शन नाही, शेवट. आणि गुरुनंही सांगितलं, बरं का कापसे सर, आम्ही जातो आमच्या गावा, नदी वाहती, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्या. गोंगड्यावाला, झालं का बोलून, चाले बस. गोंगड्यावाला आला, गुरु बसला माग. ए संतोष, गुरु बसला माग. लट 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 गुरु कापत होता पुराचं पाणी पाहून. गोंगड्यावाला म्हणला, प्रवचन कसा बाता हाणतो, भाऊसागर तरा, भाऊसागर तरा लेखा नदीच्या पुराला घाबरतो. मेंढ्यावाला, भीती वाटते बाबा. मग माझी कंबर धर, गुरुला सांगतो, कंबर धर माझी. त्याने मजबूत धरली कंबर अशी. का? त्यानं ठरवलं, मरू तर दोघंही मरू, डेड बॉड्या दोघांच्या येऊ दे फुगून वर पंचनाम्याला. मागली कंबर तरी लटलट. अजून भीती गेली नाही वाटते तुझी? नाही, पाण्याची भीती वाटते. डोळे घे लावून. मेंढ्यावाला म्हणतो गुरुला, लावतो म्हणलं, आता नाही उघडायचे रे पुन्हा. आणि मंत्र जपला. तो बैंगणे कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी.